16 जानेवारी 1681 हा दिवस मराठा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. रायगडाच्या पवित्र भूमीवर स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. जहागीरदाराचा मुलगा ते अभिष्टित सम्राट शिवबाराजे ते राजा शिव छत्रपती हा स्वप्नवत प्रवास ज्या ठिकाणी पूर्ण झाला ते ठिकाण म्हणजे किल्ले रायगड. सह्याद्रीतील शेकडो किल्ल्यांपैकी ज्या किल्ल्याला राजधानीचा सर्वोच्च मान मिळाला तो किल्ला म्हणजे दुर्गेश्वर रायगड. तर आज 15 जानेवारी 2026 आणि आम्ही पोहोचलो रायगड येथे. तर फायनली आपली रायगड वारी सुरू झाली आहे. प्राजक्ता फर्स्ट टाइम आला ना तो? हो, प्राजक्ताची फर्स्ट टाइमच रायगड वारी आहे आणि ती पण शंभू राज्याभिषेकच्या वेळी. सो ती खूप एक्सायटेड आहे. एक्साइटमेंट दाखवूया जरा. खूप आहे. पण मला पायी जायचं होतं, पण ते आज आपण नंतर पायी जाऊ, कारण आता एवढ्या बॅग आहेत ना की जाऊ शकतो असं काही नाही. पण उद्याचा परवाचा दिवस म्हणून आम्ही थांबणार आहे. आपली मंडळी चालली तशी बघा, टेंट वगैरे घेऊन. अवघे या चला सांगावाला आहे. आपण आज रोपवेने जाणार आहे. रोपवेचं तिकीट काढायचं सुरू आहे इकडे. रोपवेचं तिकीटाचे इथे पैसे आहेत, तुम्ही इथं स्कॅन करून पण काढू शकता ऑनलाईन. रोपवेच्या रांगेत आहे आता. मी तर फर्स्ट टाइम रोपवेने जाते रायगडवरती, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. तिकीट काढले आपण. ओके, आपण आता रोपवेने जाणार आहे आणि आता रोपवे आलाय, आता आपण लगेच निघणार आहोत आता. हा, शेवटचा ट्रेक रायगड होईल. यांना वेगळीच भीती सुरू आहे. एक्साइटमेंट दाखव रे, भीती दाखवू नका. जय शिवाजी, जय आपण पायवाटेने किंवा पायरी मार्गाने जातो रायगड आणि यावेळी आपण श्रीमान रायगड रोपवेने करतोय. तर तुमची एक्साइटमेंट कशी आहे, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? हा ना, रोपवेने आपण काय करू, पावसात पण एकदा घेऊ, कारण पावसात खूप छान दिसतो. माझं असं आहे की सांगणं की तुम्ही पायरी मार्गाने पण अनुभवा रायगड, रोपवेने पण अनुभवा. तर आपण अवघ्या 5 ते 10 मिनिटात वरती येतो, त्यामुळं यावेळी म्हणजे थकायला होणार नाहीये. रायगड अजून छानपणे बघायला भेटणार आहे. तर आल्या फिट आम्हाला मस्त काम लागलंय, पण हे काम असंच मला भेटत नाही करायला. होळीच्या माळावर असणारी गर्दी आहे आज 15 जानेवारी. नमस्कार मंडळी, आता आपण जगदीश्वर मंदिराकडे चाललोय. रोपवेनं आल्यामुळे खूप लवकर आलो आणि सजावटीचं काम पण चालू आहे. म्हटलं थोडंसं तिकडे पण जाऊन यावं. तर आमची सारी मंडळी आम्ही तिकडे चाललो आहे. तर मंडळी, आता आपण जगदीश्वर मंदिरातून दर्शन घेऊन आपली जी मूळ समाधी आहे महाराजांची तिथे आलो आहे. तर तिथे गेल्यावरती जे प्रवासी रायगडाचे ही जी टीम आहे ना, त्यांच्याकडे समाधीचं सजावटीचं जे राज्याभिषेक वेळी जे सजावटीचं काम असतं ते सजावटीचं काम यांच्याकडे होतं समाधीचं. तर आम्हीही त्यांना थोडीफार मदत केली. अशा पवित्र ठिकाणी आणि रायगडाच्या मातीची सेवा करायचं आम्हाला योग आला. ही जी संधी मिळाली खूप भारी वाटलं. म्हणजे आपण काहीतरी पाठीमागच्या जन्मी पुण्य केलं आहे आणि ही संधी आपल्याला चालून आली, नाही का. म्हणजे खूप भारी वाटलं. आणि आम्ही दुपारपर्यंत तिथेच होतो, पूर्ण सजावटीच करेपर्यंत तिथेच होतो.
आता आपण रायगडावरती आहे आणि तुम्हाला समोर दिसतो तो लिंगा ना, त्याच्या पुढे दिसतो तो तोरणा आणि इकडून तुम्ही जर हा दिसतो तो राजगडचा बाग. सजावट झाल्यानंतर आम्ही सगळे खाली जेवायला आलो. तर मी तुम्हाला आता सगळ्यात पृथ्वी तलावावरती असणारं सगळ्यात सुंदर घर आणि श्रीमंत घर म्हणता येईल ते दाखवते. का ते तुम्हाला नक्की कळेल. आता सगळ्यांच्या आता झोपा झालेत. आता आम्ही आवरून जाणार आहे सदरीकडे. तर आता आपण चाललोय टकमक टोकाकडे. टकमक टोक अशी जागा आहे की जिथून दंड किंवा शिक्षा दिली जाईल, जे अपराध वगैरे व्हायचे किंवा तिथून ढकलणार आहे टकमक टोकावरून. तिथून आपण आता सनसेट पाहणार आहे. श्रीमान रायगडावरून दिसणारा सनसेट, सूर्यास्त आम्ही अनुभवला आणि ह्या फिलिंग्सना मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. कारण आम्ही खूप कमी वेळ असतो की जिथे आपल्याला गडावरती राहायला भेटतं. त्यापैकी हे क्षण आहेत जे आम्ही जगतो पूर्णपणे. खूप भारी वाटलं. आणि आमचं नशीब एवढं भारी की मस्त अशी आईची आरती अनुभवायला भेटली. आणि आता आईचा गोंधळ आहे आणि तो गोंधळ होळीच्या माळावरती होईल. तर तिकडे आम्ही आता चाललो आहे. आणि काय शाहिरांनी पूर्ण माहोल केला होता. सदरेवरचा कार्यक्रम झाल्यावरती आम्ही खाली आलो.
आईचा गोंधळ सुंदररित्या पार पडला. खूप गर्दी होती. सदरेवरचे तुम्ही हे दृश्य पाहू शकता. सगळे उद्याच्या दिवसासाठी लवकर उठण्यासाठी लवकर झोपी गेले होते. आणि सकाळी बाजारपेठेतून जगदीश्वर मंदिर दिसत होतं. मी सकाळी लवकर उठले होते, तांबडं फुटलं होतं आणि आवरून मी होळीच्या माळावरती पोहोचले. तिथून सूर्योदय पाहत होते. नगरखान्याजवळ सगळी सजावट आणि सगळी तयारी चालू होती. सूर्योदय झाला. 16 जानेवारी 1681. रायगडावर झालेला हा राज्याभिषेक फक्त सत्ता हस्तांतर नव्हता, तर स्वराज्याच्या स्वाभिमानाचा, धैर्याचा आणि एक लढ्याचा संकल्प होता. आणि आज या पावन दिवशी श्री छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. तो दिवस उजवडला आहे आणि 16 जानेवारी सगळी सजावट, सदरेवरती सजावट सगळं झालं होतं. फक्त आता लक्ष होतं आपले महाराज, शंभू महाराज छत्रपती होणार. आणि आज आपल्याला हे क्षण अनुभवायला मिळाले आणि म्हणजे जीवाचं सोनं झालं असं फील झालं मला. आता श्री शंभू महाराजांची पालखी जगदीश्वराच्या मंदिरातून आपल्या सदरेकडे यायला निघाली आहे. आणि सुवर्ण क्षणाची ती वेळ आली होती. राजसदरीवरती शंभू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू होता. बघा कसले झालेत, पण एवढे जाम भूक लागले, जेवून घेतो. हा ना. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर मयूर मला बोलला की ताई आपण वाडेश्वर मंदिर आणि वाघ दरवाजा पाहण्यासाठी जाऊ. वाघ दरवाजा मी रायगडला मी खूप वेळा आले, पण वाघ दरवाजा कधी पाहिला नव्हता. हा आहे वाघ दरवाजा. वाघ दरवाजा वगैरे पाहून आम्ही घरी निघणार होतो, कारण वेळ पण झाली होती आणि आम्ही सगळे पुण्याला निघणार होतो. फायनली राज्याभिषेक सोहळा सुंदररित्या पार पडला आणि आता आम्ही रिटर्न गड उतरत आहोत. माझ्यासोबत आहे विशू. आम्ही आता गड उतरत आहोत. मोबाईलला खूप चार्जिंग कमी आहे ना. काय प्राजक्ता? हाय. तू फर्स्ट टाइम आली होती ना रायगडला? हो, आणि ते पण राज्याभिषेक वेळी, शंभू राज्याभिषेक वेळी. कसं वाटलं? खूप छान वाटलं. मी फर्स्ट आणि गुलाल बिलाल काय फुल राडा केलाय. टाइम मला मस्त समाधीचे तिकडे जगदीश्वराचं मंदिर सगळं सजावटीसाठी काम भेटलं, करायला भेटलं. काल काम केलं. खूप म्हणजे तुम्ही खूप पुण्याचं काम केलंय माहितीये का. मला खूप आनंद झाला आणि मस्त, मला पण खूप छान वाटलं. प्राजू माझी ट्रेकिंग मध्ये झालेली मैत्रीण आहे, तिच्यासोबत तिला मी घेऊन आले रायगडला. मला खूप भारी वाटलं. तर आम्ही सोहळे असू द्या, ट्रेक वगैरे करतो एकत्र. नेक्स्ट टाइम भेटू नवीन ठिकाणी. अशा रीतीने श्री शंभू राज्याभिषेक सोहळा आपला पार पडलाय आणि सगळे आम्ही आता घरी चाललोय. तर जय शिवराय मंडळी. शरीर जरी थकलं असेल ना, थकलं नाही अजून, पण चढू शकतो सगळं नाही, पण हे रायगड सोडताना जे वाटतं, राज्याभिषेक झाला एवढं छान क्षण गेले. आता हे परत 6 जूनला येणार आपण. खूप भारी वाटलं.
शिवराय मंडळी, तर श्री शंभू राज्याभिषेक सोहळा पार पडून आम्ही निघालो आता पुण्याकडे आणि सोहळा खूप छान पार पडला. 2 दिवस कसे गेले हे समजले पण नाही झालं. तर आता पुन्हा भेटू 6 जूनला. खूप मजा केली राव, खूप म्हणजे खूप. भंडारा उधळला. हे बघा काय झालंय. आणि आमची सगळी बी पलटण. कसा होता सोहळा? सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. अशाच आता 6 जूनला आपण पुन्हा भेटू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. पाचाड येथे आऊसाहेबांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी. तर तुम्हाला राज्याभिषेक सोहळा कसा वाटला? मी कमीत कमी वेळात हा सोहळा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला हा छोटासा प्रयत्न माझा कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय.